नमस्कार. आता आपण आहोत वारजे माळवाडी शिवणे प्रभाग क्रमांक 32 मधील उच्च शिक्षित अशा प्राचीताई हिंगे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात. ताई, तुम्हाला पहिलं तर वाढदिवसाच्या शुभेच्छा. काय सांगाल, तुम्ही निवडणुकीला सामोरं जायचा प्रण करूनच जवळपास वाढदिवस साजरा केलाय, याच्या चर्चा सुरू आहेत. कसा संकल्प केलाय वाढदिवसाने? अ, प्रभागामध्ये रस्त्याच्या किंवा बाकी ज्या काही पाण्याच्या वगैरे ज्या काही समस्या आहेत, तर प्रयत्न आहे की त्या सगळ्या समस्या सोडवायचा किंवा जे काही गरीब जनता आहे त्यांच्या छोट्या-मोठ्या ज्या काही गोष्टी आहेत, तर त्या गोष्टीसुद्धा प्रयत्न आहे की त्यांच्या पर्यंत जाण्याचा. तर त्यासाठी थोडंसं सामाजिक कार्य करायची आता इच्छा आहे. त्यामुळे येते या क्षेत्रामध्ये प्रयत्न आहे. पण म्हणजे या वाढदिवसाला आता काय काय संकल्प केलाय तुम्ही? कशा नागरिकांच्या प्राथमिक तुम्हाला संधी मिळाली तर कशा पद्धतीने पहिल्या कोणत्या कोणत्या समस्या सोडवण्यावर तुमचं प्राधान्य आहे? पहिलं म्हणजे रस्ते जे काही आहेत त्यासाठी किंवा जे काही कचऱ्याची समस्या आहे आपल्या इथं जी राघवदास पाशी जिथं मुलांना पण खूप त्रास होतो जाता येताना किंवा बऱ्याच ठिकाणी जिथं सार्वजनिक ठिकाणी नाही टाकला पाहिजे, तर तो पण एक सध्या आहे. ड्रेनेज सिस्टीम पण थोडंसं वीक आहे. तर या गोष्टींसाठी प्रयत्न करेन आणि सध्या युवक पिढीला थोडंसं नोकरी संदर्भात सध्या विषय आहेत. तर त्यासाठी प्रयत्न करीन. मुलींचे शिक्षणासाठी थोडं प्राधान्य देईन. ज्यांचे गरजू मुली आहेत, की ज्यांना शिकायचे पण आर्थिक परिस्थितीमुळे नाही जमत आहे. सो त्यांनाही थोडंसं सहकार्य किंवा सरकारी जे काही योजना असतील ते त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करेन. हे असं बघितलं जातं की काही लोक सुशिक्षित झाली, उच्च शिक्षित झाली, एक शिक्षणाची पातळी ओलांडल्यानंतर राजकारणाकडे यायला नको म्हणतात. मात्र तुम्ही एमई सिव्हिल असून देखील राजकारणाकडे येत आहे, त्याच्या मागे काहीतरी कारण असेल काय? पहिल्यापासूनच आवड होती, पण या क्षेत्रात येईल असं वाटलं नव्हतं. एक विचार मांडायचे घरातही थोडंसं त्याच्यावरती चर्चाही व्हायची. पण आता असं कुठेतरी वाटतंय की आपण जेव्हा स्वतः येऊ, तेव्हा हे करू शकतो आपण. दुसऱ्याला सांगून किंवा असं त्याला सांगल्यानंतर करणं अवघड आहे. आपण स्वतःच पुढे येऊन थोडंसं हे प्रयत्न करू शकतो. म्हणून आता वाटतंय की यावं आणि समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे एकूणच ताईंचा हा संकल्प, टू चेंज द सिस्टीम यू मस्ट बी इन द सिस्टीम, अशा प्रकारचा असल्याचं आपल्याला दिसतंय. उच्च शिक्षित अशा या प्राचीताई हिंगे आहेत आणि त्यांनी या वारज्याच्या प्रभागाचा विकास करण्याचा संकल्प आपल्या वाढदिवसाला केलेला दिसतोय.